मार्गाची आज सकाळपासून पाहणी करताय, काय काय जाणवलं आपल्याला वारकऱ्यांना, अजून काय सुविधा देता येतील एवढ्या उरलेल्या काळामध्ये? आपल्याला माहिती आहे आळंदीवरून पालखी निघताना माननीय मुख्यमंत्री महोदय तिथे आले होते आणि तिथे वेगवेगळ्या आपल्या सन्माननीय महाराज मंडळींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर काही प्रश्न मांडले होते। त्या अनुषंगाने हे सर्व बाबींची पाहणी करून माननीय मुख्यमंत्री महोदयांना अहवाल देण्यासाठी मी आज आलो आहे। सर्वच पालखी तळ म्हणजे अगदी सातारा जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले सगळे पाहत मी आज आलो आहे आणि सर्वच ठिकाणी चोख व्यवस्था आहे। विशेषतः मागच्या वर्षी जे आपण मोबाईल टॉयलेट दिले होते त्यापेक्षा यावर्षी किमान 20% प्रत्येक ठिकाणी वाढ करायचं सांगितलेलं आहे। किमान 25% जास्तीचा स्टाफ आम्ही द्यायला सांगितलेला आहे आणि शासनाने त्या अनुषंगाने निधीसुद्धा आगाऊ स्वरूपामध्ये सर्व जिल्ह्यांना दिलेला आहे। त्यामुळे तशी व्यवस्था केलेली आहे। पिण्याचं स्वच्छ पाणी आणि त्याबाबत विशेष दक्षता घेऊन निश्चितपणे त्याचा स्रोत कुठं आहे, कशा प्रकारे आणलं जातं आहे, टँकर स्वच्छ असले पाहिजे, या सगळ्या गोष्टींची दक्षता घेण्याच्या सूचना आम्ही सर्वांना देतो आहे आणि सर्वच ठिकाणी पालखी तळ अतिशय सुरेख पद्धतीनं प्रशासनाने तयार केलेले आहेत। या व्यतिरिक्तही काही आणखी बाबी होत्या ज्या वास्कर महाराजांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडल्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही पाहणी करत येतो आहे। त्यामध्ये प्रामुख्याने काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करायची होती, तर ते सूचना आम्ही आता दिल्या आहेत। काम ऑलरेडी सुरू आहे, ते काम पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पालखी तिथे पोहोचण्यापूर्वी ही व्यवस्था चोख असेल याची दक्षता संपूर्ण प्रशासन घेत आहे। आता इथे येताना 20वा एक आपलं असतो पालखीचा, म्हणजे जिथे स्वागत केलं जातं पालखीचं नामदेव महाराजांकडनं, तर त्या 20व्याच्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। त्यामुळे ते यावर्षी अडचण येईल अशी शंका महाराजांना होती, तर आम्ही तिथे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत भेट दिली। नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला निश्चितपणे असं सांगितलं की 11 तारखेपर्यंत तो रस्ता अगदी व्यवस्थित करून कोणत्याही प्रकारे कोणत्याही वारकरी मंडळीला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं तो चालू करून देणार आहेत आणि ती स्वागताची व्यवस्था पण ते तिथे व्यवस्थित करून देणार आहेत। आता इथे दर्शन बारीसाठी सुद्धा अनेक प्रश्न होते। मागच्या वर्षी इथे इमर्जन्सी एक्झिट्स नव्हते, यावेळेस आपण इमर्जन्सी एक्झिट्स करतो आहे। डॉक्टर नव्हते असं महाराज म्हणाले। मागच्या वर्षी एक दुर्दैवाने एका वारकरी बांधवाला हार्ट अटॅक आला होता आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवाने निर्माण झालं, पण यावर्षी असं होऊ नये यासाठी आम्ही 10 डॉक्टरांची टीम इथं ठेवत आहोत आणि संपूर्ण परिसरामध्ये आपल्याकडे ॲम्ब्युलन्सेस राहणार आहेत आणि त्यामध्ये काही ॲडव्हान्स लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्सेस ALS ॲम्ब्युलन्सेससुद्धा असतील। इथे आपण आरोग्य शिबिरं माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आपण घेतो आहोत। मोठ्या आरोग्य मेळावे आपण अरेंज करतो आहोत, त्यामुळे आरोग्याच्या सर्व सुविधा असतील आणि यानंतरही आता म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर आम्ही जाऊन महाराजांसोबत पाहणी करणार आहोत। त्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल हे पाहतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आज खास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यामुळे आमदार प्राध्यापक बोरणारे साहेबही आमच्यासोबत आहेत, जे स्वतः वारकरी आहेत आणि त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आम्हाला मिळतं आहे आणि प्रशासन निश्चितपणे चोख तयारी करत आहे की यावर्षीची वारी स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित व्हावी। आपल्याला माहिती असेल, पुणे जिल्ह्यातून वारी पूर्ण पुढे सरकल्यानंतर सर्व गावांमध्ये अतिशय स्वच्छ वातावरण आहे। म्हणजे वारकरी खरोखर शासनाने ठरवल्याप्रमाणे यावर्षी निर्मळ वारी या संकल्पनेचा अवलंब